येस मॅम, थांबा. सगळे विसरले काय चालू होतं आपला? कोणालाच नाही आठवत? सराव संच. हा, सराव संच गणित भाग 2 मधला सराव संच 2.2. स्क्रीन दिसते? येस मॅम. आपण बघा कुठपर्यंत, या चौथ्यापर्यंत आपण सोडवली होती गणित, बरोबर? आता आपण 5वं आणि 6वं गणित आपण बघणार आहोत. ठीक आहे, मग आपला हा धडा पूर्ण होणार आहे. परीक्षेला तुम्हाला किती धडे आहेत? मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 चे, गणित भाग 1, गणित भाग 2 चे? 2 आहेत ना? ठीक आहे, चालेल. बर, आता इथे चौथं गणित आपण बघूया. सॉरी, 5वं गणित. चौथं आपलं झालेलं आहे. काय दिले बघा 5व्या गणितामध्ये? आकृती 2.22 मध्ये किरण ए समांतर किरण बीडी आहे. ए किरण जो आहे हा ए किरण, हा बघा, हा आणि बीडी ही 2 किरण समांतर आहे. हे दिलेले आहे आपल्याला. आणि काय दिलेलं आहे की किरण ए एफ, म्हणजे हा जो ए एफ आहे, ए एफ किरण, हा ए एफ जो आहे तो कोन ई ए बी चा आणि किरण बी सी जो आहे तो कोन ए बी डी चा दुभाजक आहे. म्हणजे जे 2 कोन आहेत ई ए बी आणि ए बी डी यांचे किरण ए एफ आणि किरण बी सी हे 2 दुभाजक दिलेले आहेत. दुभाजक म्हणजे कोन दुभाजक. कोन दुभाजक काय करतात? एखाद्या कोणाचा दुभाजक जो असतो तो काय करतो? एखादा कोन आहे आणि त्या कोनाचा दुभाजक जो आहे तो काय करतो? समजा असा एक कोन आहे, हा कोन आहे समजा एबीसी, आणि समजा हा एक किरण आहे, किरण बी डी, हा बी डी किरण. हा दुभाजक असतो म्हणजे काय करतो तो? हा किरण बी डी हा कोन ए बी सी चा दुभाजक आहे. कोनाचा दुभाजक आहे तो. कोन एबीसी चा दुभाजक आहे. म्हणजे काय? बीडी हा कोन एबीसी चा दुभाजक आहे म्हणजे काय? आवाज येतोय माझा? मला सांगायचंय तुम्ही की दुभाजक याचा अर्थ काय आहे. आपल्याला दुभाजक म्हणजे काय हे माहित पाहिजे. काय असतं दुभाजक? जो कोनांचे 2 समान भाग करतो. कोनाचे, आपल्याला दिलेला जो कोन आहे एबीसी, त्या कोनाचे 2 समान कोनांमध्ये जो विभाजन करतो. म्हणजे बीडी मुळे, हा जो किरण आहे बीडी, याच्यामुळे 2 छोटे कोन तयार झाले बघा. 2 छोटे कोन कोणते आहेत? जे किरण बीडी मुळे तयार झालेले आहेत. एक आहे कोन ए बी डी आणि दुसरा आहे कोन डी बी सी. हे जे 2 कोन आहेत, एक एबीडी, कोन एबीडी, आणि दुसरा कोणता कोन? 2 कोन कोणते तयार झालेत? डीबीसी, एबीडी आणि कोन डीबीसी. हे दोन्ही जे छोटे कोन तयार झाले ना ते सारखे असतात, समान असतात. म्हणजे समान 2 कोनांमध्ये आपला जो मेन कोन आहे तो एबीसी आहे. कोन एबीसी हा आपला मोठा कोन आहे आणि त्या कोन एबीसी चे किरण बीडी मुळे 2 कोनांमध्ये विभाजन झालं. कोणत्या 2 कोनांमध्ये विभाजन झालं? कोन एबीसीचं विभाजन कोणत्या 2 कोनांमध्ये झालं?
या दोन कोनांमुळे मध्ये कोन एबीडी एक बनला आणि दुसरा कोन डीबीसी बनला या किरणामुळे, हा बीडी किरणामुळे. आणि हे दोन्ही पण कोन हे समान मापाचे असतात. म्हणजे आपल्या कोनाचे दोन समान कोनांमध्ये विभाजन करणारा जो असतो तो दुभाजक असतो. म्हणजे पूर्ण हा कोन जर 120 अंशाचा असेल एबीसी, तर हे जे दोन छोटे कोन आहेत एबीडी आणि डीबीसी हे किती अंशाचे असणार? पूर्ण एबीसी जर 120 अंशाचा आहे हा आणि बीडी जर दुभाजक आहे, तर त्या दुभाजकामुळे जे दोन कोन तयार झाले एबीडी आणि डीबीसी, कोन एबीडी आणि कोन डीबीसी, हे किती किती अंशाचे असणार? एक हा कोन 8. आणि हा कोन 60 अंश, कारण तो दुभाजक आहे. म्हणजे समान मापांमध्ये विभाजन करणारा जो किरण आहे त्याला दुभाजक असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग इथे एक आकृती तुम्हाला दिलेली आहे, अशी आकृती आहे. इथे आहे ई ए बी आणि डी आहे. आणि ई ए बी जो आहे कोन त्याचा एक दुभाजक दिलेला आहे ए ई काहीतरी दिलेला आहे आणि हा दिलेला आहे बी सी. असे दोन कोनांचे दुभाजक दिलेले ए एफ आहे. आणि आपल्याला दिलेलं काय आहे माहितीये का त्यांनी? पक्ष काय आहे माहितीये का आपल्याकडे? पक्ष म्हणजे जे दिलेलं आहे ते काय दिलंय की हा जो ई ए आहे, ई ए किंवा ए ई, हा बीडी ला, बीडी म्हणजे हा बीडी आणि हा एई, हे दोन किरण कसे दिलेले आहेत आपल्याला? समांतर किरण एई, समांतर किरण कोणता? एई ला कोणता किरण समांतर दिलेला आहे? किरण एई ला कोणता किरण समांतर दिलेला आहे? कोणता किरण समांतर दिलेला आहे पक्ष मध्ये? बघा हे दिलेलं आहे आपल्याला, किरण एई समांतर किरण बीडी. समांतर म्हणजे काय? समांतर म्हणजे काय? म्हणजे हे जे एई, हा एई किरण आहे ना, हा एई किरण आणि हा बीडी किरण हे दोन्ही एकमेकांना समांतर आहेत. म्हणजे ते कधीही एकमेकांना न छेदणारे आहेत, समांतर आहेत दोन्ही एकमेकांना. म्हणजे तुम्ही पुढे वाढवले जरी ना तरी ते कधीच एकमेकांना छेदणार नाही, त्याला समांतर असं म्हणतात. कळलं का? दुसरं काय दिलंय आपल्याला पक्षामध्ये की किरण ए एफ हा कोन ई ए बी चा आणि किरण बी सी हा कोन ए बी डी चा काय आहे? दुभाजक आहे. हे दिलेलं आहे आपल्याला, बरोबर? आहे. आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय? साध्य काय आपलं? सिद्ध काय करायला सांगितलं आपल्याला? तर सिद्ध करा की रेषा ए एफ समांतर रेषा बीसी, ए एफ जी आहे ती बीसी ला समांतर आहे. म्हणजे हे जे दुभाजक आहेत ना दोन, हे पण एकमेकांना समांतर आहेत. हे सिद्ध करायचं. ए एफ आणि बीसी जे आहेत ते दुभाजक आहेत कोनांचे, ई ए बी चा आहे आणि एक एबीडी चा आहे. ते समांतर आपल्याला सिद्ध करायचे आहेत. कळते का प्रश्न? प्रश्न कळतोय? साध्य आपलं काय आहे की रेषा ए एफ ही रेषा बीसी ला समांतर आहे, हे मला सिद्ध करायचं आहे. डब्बा आहे, आईना माहित आहे. हा, साध्य काय आहे? रेषा ए एफ ही समांतर आहे रेषा बीसी ला, बरोबर? आता याची सिद्धता खूप सोपी आहे. बघा, कोणत्याही दोन रेषा समांतर सिद्ध करायची असतील तर आपण कसोटी वापरतो.
कोणती कसोटी आपण 3 कसोट्या आहेत आपल्याकडे, त्यातली कुठली एक कसोटी आपण वापरू शकतो. कोणत्या 3 कसोट्या आहेत? रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या आपण शिकलो की 2 रेषा जर समांतर दाखवायच्या असतील तर त्या कसोटींपैकी एक कसोटी तुम्ही वापरू शकता 3 कसोट्यांपैकी. कोणत्या कसोट्या आहेत त्या आपण शिकलो? रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या कोणत्या आहेत? कोणत्या कोणत्या कसोट्या आहेत रेषांच्या समांतरतेच्या? आठवते का? एक आहे आंतरकोन कसोटी. म्हणजे तुम्हाला समजा प्रश्नामध्ये किंवा तुम्हाला असं काहीतरी सिद्ध करायला सांगितलंय की ही रेषा या रेषेला समांतर आहे, हे सिद्ध करा, असा जर प्रश्न असेल तर सिद्ध करण्यासाठी आपण या 3 कसोट्यांपैकी कोणती तरी एक कसोटी आपण वापरू शकतो. कोणत्या 3 कसोट्या आहेत? एक आहे आंतरकोन कसोटी, दुसरी आहे संगत कोन कसोटी आणि तिसरी आहे कोणती कसोटी? कसोटी. कोणती? समांतर. नाही. 3 कसोट्या आपल्याकडे होत्या. एक आहे आंतरकोन कसोटी, म्हणजे 2 रेषांनी तयार केलेले आंतरकोन जर पूरक असतील तर त्या रेषा समांतर असतात. जर आपण आंतरकोन पूरक दाखवले तर त्या रेषा समांतर होतात. किंवा संगत कोनांच्या 4 जोड्यांपैकी कोणतीही एक जोडी तुम्ही एकरूप दाखवली तरी सुद्धा त्या रेषा समांतर होतात. किंवा व्युत्क्रम कोनांपैकीच्या जोड्यांपैकी एक जोडी तुम्ही एकरूप दाखवली तरी सुद्धा त्या रेषा समांतर होतात. रेषा समांतर होण्यासाठी यापैकी कोणती तरी एक कसोटी वापरा. आता इथे काय झालं बघा, आपल्याला काय मिळेल कसोटी. बघा इथे. इथे आता एफ जो आहे तो कोन EAB चा दुभाजक आहे, म्हणून त्यांनी इथे काय दिलेलं आहे बघा, एक्स एक्स दिलेलं, म्हणजे हे जे 2 छोटे कोन आहेत ते समान असणार आणि त्यामुळे त्यांचं माप त्यांनी एक्स एक्स असं घेतलेलं आहे. म्हणजे हा जर एक्स अंश, म्हणजे हा पूर्ण EAB चे अर्धे अर्धे, म्हणजे दोन्ही एकरूप असणार कोण, त्याचं माप एक्स एक्स. आणि हा पण BC पण दुभाजक आहे, त्यामुळे या कोणांची माप त्यांनी वाय वाय घेतलेली आहे. बरोबर? येस मॅम. आता आपण सिद्धता कशी लिहायची बघा. आता आपल्याला दिलेलं काय आहे की रेषा AE ही समांतर आहे रेषा BD ला. बी इथे आहे तुम्ही. ते बी आहे. रेषा BD समांतर आहे. रेषा AE आणि रेषा BD समांतर आहे. आता त्यांची रेषा AB ही छेदिका जर असेल तर ही जर आपण छेदिका घेतली आणि ह्या 2 रेषा जर समांतर आहेत आणि ही छेदिका घेतली तर असे 2 कोन तयार होतात बघा, झेड मधले दिसले असे. हे कोणते 2 कोन आहेत? झेड मधले. झेड मधल्या कोनांना काय म्हणतो आपण? जे झेड मध्ये तयार होतात त्या कोनांना काय म्हणतो? झेड आकारामध्ये झेड मध्ये जे तयार होतात ती कोणती जोडी असते? तुम्हाला सांगितलं होतं बघा मी, झेड मध्ये जे बनतात ते कोणते कोन असतात, कोणती जोडी असते कोनांची? अशा 2 रेषा असतील तर असे झेड मध्ये जे बनणारे कोन आहेत, असा सरळ झेड किंवा मग उलटा झेड, असे जे बनतात त्यांना काय म्हणतात? झेड मध्ये बनणारे म्हणजे काय? तर एक इथला कोन आणि इथला कोन, म्हणजे हा कोन आणि हा कोन, यांना काय म्हणतो आपण? ही कोणती जोडी आहे झेड मध्ये तयार होणे? किंवा हा आणि हा उलटा झेड मध्ये पण असे पण तयार होतात. हा आणि हा कोणते कोन म्हणतो आपण ह्यांना? विरुद्ध कोन. नाही, यांना आपण व्युत्क्रम कोन असं म्हणतो. काय म्हणतो? व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन आहेत ते. मग इथे पण बघा 2 रेषा आपल्याला समांतर दिल्यात आणि तुम्हाला अशा, म्हणजे आडवा झेड आहे बघा, त्या झेड मध्ये तयार होत आहेत कोन, असं आहे बघा, असं आहे है ना.
म्हणजे आपण झेड आहे, इथला आणि इथला कोण, हे व्युत्क्रम कोण आहे. कारण रेषा जर समांतर आहेत, या दोन रेषा आपल्याला समांतर दिल्या आणि ही त्यांची छेदिका मधली जी आहे ही छेदिका आहे आणि या दोन रेषा समांतर आहेत, तर जे झेड मध्ये तयार होत आहेत दोन कोण, ते व्युत्क्रम कोण आहे, ते एकरूप असणार. त्या व्युत्क्रम कोणांची नावं सांगा कोणते आहेत या आकृतीमध्ये. व्युत्क्रम कोण EA आणि BD समांतर आहे आणि AB त्यांची छेदिका असेल, तर कोणते दोन व्युत्क्रम कोण तयार होतात इथे, नावं सांगा त्या कोणांची. झेड मधले कोण व्युत्क्रम कोण. ABC. ABC नाही, ही रेषा समांतर आहे ना. रेषा कोणत्या समांतर आहेत, EA आहे, एक EA आहे आणि BD. मग इथपर्यंत जाईल, इथून सुरू करा. B. इथून असा झेड दिसतो, निळ्या रंगाचा झेड, असा झेड. याच्यात कोणते कोणते कोण येतात, एक येतो EAB, इथला कोण हा EAB, आणि दुसरा कोणता येतो, त्याचा व्युत्क्रम कोण, इथला हा कोणता येतो, EAB आणि हा AB. C नाही, तुमची रेषा कोणती समांतर आहेत, आधी ही आणि ही समांतर आहे ना, BD समांतर आहे. मग BD पर्यंत जा. रेषा ज्या समांतर आहेत त्याच्यावरचे कोण घ्यायचे, C वरचे. BC नाहीये, BD समांतर आहे AE ला. मग त्यामुळे इथून सुरुवात करून EAB आणि AB कोणता कोण, B. C नाही, C तुमचा ABC इथे आला, हा नाहीये. तुमची रेषा कोणत्या समांतर आहे, तुमची AE आणि ही BD समांतर आहे ना. AE आणि BD समांतर आहे, तर इथून कोण चालू करून BD पर्यंत गेला पाहिजे ना. एक कोण BD वरचा घ्यायचा आहे, एक EA वरचा. मग EA वरचा कोण, जो AE वरचा जो कोण आहे तो EAB आहे आणि इथे जो B च्या इथे तयार होतो तो ABC नाही, ABD. हा पूर्ण कोण आणि हा पूर्ण कोण, हे व्युत्क्रम कोण आहेत. त्या दोन समांतर रेषांनी तयार केलेले. दोन समांतर रेषा आपल्याला ज्या दिलेल्या आहेत त्या AE आणि BD आहेत, त्यामुळे त्या रेषांवर तयार होणारे व्युत्क्रम कोण आपण आधी लिहायचे. कळलं? येस मॅम. तर आपण लिहिणार कसं, रेषा AE समांतर रेषा BD आहे आणि रेषा AB ही त्यांची छेदिका. तर जे दोन व्युत्क्रम कोण तयार होतात ते आहेत कोण EAB आणि एकरूप कोण ABD. कोणत्या प्रकारचे आहे जोडी, ही जोडी आहे व्युत्क्रम कोणांची जोडी आहे ना. आता बघा, EAB जो कोण आहे, EAB जो बनतोय तो X आणि X असे दोन कोण मिळून बनतोय. म्हणजे EABचं माप किती असणार आहे, EABचं माप, EAB पूर्ण जो आहे तो हा X आहे छोटा आणि दुसरा पण छोटा X आहे. म्हणजे पूर्ण हा जो EAB आहे तो किती अंशाचा असणार, 2x. EABचं माप किती असणार, 2x. कारण ते छोटे छोटे कोण तयार झालेत ते XX दिलेले आहेत. मग मोठा जो EAB आहे तो किती अंशाचा असणार, EAB जो बनलेला आहे तो किती अंशाचा असणार, बघा असा EAB आहे तुमचा, असा EAB आहे, बरोबर आहे. आणि AE त्याचा दुभाजक आहे, हा AE दुभाजक आहे. दुभाजक आहे म्हणजे हे दोन्ही कोण सारखे आहेत. कोणते कोणते, EAF, F आहे इथे, सॉरी AF आहे. EAF आणि FAB हे दोन कोण समान मापाचे आहेत, त्यामुळे आपण त्यांना XX असं नाव दिलेलं आहे. असं माप त्यांचं घेतलं कारण दोन्ही सारखे आहेत, म्हणून आपण त्या दोघांचं पण माप XX अंश असं घेतलेलं आहे. एक EAF आणि FAB हे दोन्ही कोण, EAF आणि FAB. आता EAF पण X आहे, FAB पण X आहे. मग कोण EAB किती असणार, EAB पूर्ण, हा कोण पूर्ण
मोठा कोण हा EAB किती असणार हा एक्स आहे हा पण एक्स आहे मग हा पूर्ण किती असणार EAB पूर्ण EAB चं माप किती एक्स आणि एक्स मिळून तो मोठा कोण तयार होतो ना एक दोन छोटे कोण EAF आणि FAB मिळून तो तयार होतोय म्हणजे EAB चं माप किती असणार एक्स अधिक एक्स म्हणजे किती एक्स 2x नाही कळलं EAB जो मोठा कोण आहे तो दोन त्या समान कोणांनी दोन कारण AF हा जर दुभाजक आहे तर ते दोन जे छोटे कोण आहेत ते सारखे असणार कारण दुभाजक आहे ना AF छोटे कोणांची नावं सांगा मला इथे दोन छोटे जे कोण आहेत दुभाजकामुळे जे दोन कोण तयार झाले त्यांची नावं सांगा दुभाजकामुळे कोणते दोन EAB EAB मोठा कोण आहे हा EAB मोठा कोण आहे त्याचाच हा दुभाजक आहे AF दुभाजक आहे त्या दुभाजकामुळे जे दोन छोटे कोण तयार झाले त्यांची नावं सांगा AF दुभाजकामुळे जे दोन लहान कोण EAF आणि BAF BAF बरोबर म्हणजे हे जे दोन कोण आहेत त्या दोन कोणांचा मिळून मोठा कोण तयार होतो ना मोठा कोण कोणता आहे कोण EAB बरोबर आहे आता Yes, ma'am. या दोन्ही कोणांचं माप आपण x घेतलंय EAF चं पण x घेतलेलं आहे BF कारण ते दोन्ही सारखे आहेत मग कोण EAB चं माप किती असणार x अधिक x 2x EAB किती येणार 2x x2 नाही 2x येणार किती येणार 2x बरोबर बघा Yes, कोण ma'am. EAB जो आहे EAB चं माप आपण x अधिक x म्हणजे 2x येणार आणि ABD चं माप किती येणार सांगा ABD म्हणजे हा कोण ABD त्याचा पण BC हा दुभाजक आहे आणि ते जे छोटे कोण आहेत ते YY आहेत मग पूर्ण ABD किती मापाचा होईल ABD पूर्ण हा ABD Y अधिक Y है ना कळतंय की नाही हा बघा हा पूर्ण ABD हा कोण हा ABD कोण या दोन छोट्या YY कोणाने बनलेला आहे मग पूर्ण ABD चं माप किती असणार 2y किती असणार y अधिक y म्हणजे 2y बरोबर की नाही Yes, ma'am. हा 2y मग ABD बरोबर y अधिक y म्हणजे 2y है ना आता हे दोन्ही कोण आपले सारखे आहेत हे दोन्ही कोण एकरूप आहेत बघा आपण इथे लिहिलेलं आहे कोण EAB विधान 1 मध्ये काय लिहिलेलं आहे की कोण EAB आणि कोण ABD एकरूप आहे मग कोण EAB चं माप 2x आहे कोण ABD चं माप 2y आहे है ना म्हणजे 2x EAB चं माप कोण EAB आणि ABD हे दोन्ही एकरूप कोण आहेत पण EAB चं माप 2x आहे आणि ABD चं माप 2y आहे बरोबर आहे कारण विधान 2 मध्ये आपण दाखवलेलं आहे की EAB चं माप 2x आहे आणि 3 मध्ये दाखवलंय की ABD चं माप 2y आहे मग विधान 1 2 आणि 3 वरून बघा हे थोडस समजून घ्या हे 2 2 जाणार आणि मग x बरोबर y येणार म्हणजे x आणि y सारखे आहेत म्हणजे x जिथे तुम्हाला दिसतंय तो आणि y कोण हे पण सारखे आहेत मग आता x आणि y सारखे आहेत तर x आणि y चे बघा
इथे आकृतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक्स माप बघा, या दोन कोणांचं एक्स माप आहे आणि या दोन कोणांचं वाय माप आहे. मग जर एक्स आणि वाय जर सारखं आहे तर मी असं लिहू शकते का, फक्त सांगा. आकृतीवरून बघा, एक्स आणि वाय आपल्याला सारखं मिळालं, एक्स बरोबर वाय मिळालं. मग मी असं लिहू शकते का, कोन एफ ए बी एकरूप कोन ए बी सी असं लिहू शकते का. एफ ए बी चं माप काय आहे बघा, एफ ए बी, एफ ए बी चं माप काय दिसतंय आकृतीमध्ये, एफ ए बी चं माप काय दिसतंय आकृतीमध्ये बघा, एफ ए बी किती मापाचा दिसतंय आकृतीमध्ये, एफ ए बी किती दिसते माप एफ ए बी चं, दिसते की नाही आकृतीमध्ये. एफ ए बी बघा काय दिसतंय ह्या आकृतीत बघा, एफ ए बी काय दिसतंय माप, एफ ए बी कोणाचं माप काय दिसतंय, हा कोण एफ ए बी काय दिसतंय त्याचं माप किती दिलेलं आहे आपल्याला, किती अंश दिलेला आहे, एक्स दिलेला आहे. ऐकताय का सगळेजण की मी एकटीच बोलते. यस मॅम. एफ ए बी चं माप किती आहे आकृतीमध्ये, एफ ए बी चं माप किती आहे एक्स. एक्स, आणि एबीसी चं माप किती आहे एक्स. नाही, एबीसी, एबीसी कोण बघा आकृती बघा, एबीसी, एबीसी हा कोण आहे इथला, आकृती बघा, आकृतीवरून समजेल. एबीसी चं माप किती आहे, वाय. काय दिलेलं आहे, वाय दिलेला. आणि आपण काय सिद्ध केलं माहिती आहे का, एक्स बरोबर वाय हे मी सिद्ध केलेलं आहे. मग एक्स बरोबर वाय जर असेल तर एफ ए बी कोण हा एक्स अंशाचा आहे आणि एबीसी कोण हा वाय अंशाचा आहे. आणि एक्स आणि वाय दोन्ही माप जर सारखीच आहेत तर याचा अर्थ कोण एफ ए बी आणि एबीसी एकरूप कोण असायला पाहिजे ना, असणार की नाही. एक्स आणि वाय सारखे आहेत म्हणजे जेवढा एक्स आहे तेवढाच वाय आहे. म्हणजे समजा एक्स 30 असेल तर वाय पण 30 आहे. याचा अर्थ हे दोन कोण कसे आहेत, एफ ए बी आणि एबीसी दोन्ही एकरूप कोण आहेत, कारण दोघांची माप आपण कशी सिद्ध केली, सारखी. एक्स आणि वाय मी एकरूप दाखवलं. मी काय मला सिद्ध काय करायचंय, फक्त एवढं तुम्हाला सिद्ध करायचं की एक्स आणि वाय सारखा आहे. एक्स आणि वाय सारखा आहे बोलल्याबरोबर मी पुढे काय लिहिणार की ते जे व्युत्क्रम कोण आहेत. पण आता कोणी बनवलेले व्युत्क्रम कोण आहेत बघा, हे जे मी नावं लिहिली आहेत या कोणांची, कोण नीट समजून घ्या मुलांना. मगाशी जे व्युत्क्रम कोण होते ते एई आणि बीडी ने बनवलेले. आता मला एएफ आणि बीसी ने बनवलेले व्युत्क्रम कोणांची नावं सांगा, जे एएफ आणि बीसी, कारण मला या समांतर दाखवायच्या आहेत रेषा, एएफ आणि बीसी समांतर दाखवायची. आणि एएफ आणि बीसी ने बनवलेले व्युत्क्रम कोण कोणते आहेत सांगा, एएफ आणि बीसी ने बनवलेले सांगा, मला नावं सांगा. रेषा एएफ आणि रेषा बीसी ने बनवलेले व्युत्क्रम कोण, उने आणि हिने बनवलेले व्युत्क्रम. असा झेड बघायचा, असा यांची नावं सांगा, कोणते कोण आहेत ते व्युत्क्रम कोणाची नावं सांगा, जे एएफ आणि एफ ए बी, एफ ए बी आणि ए बी सी, एबीसी. बरोबर. आता हे व्युत्क्रम कोण, मला जर या दोन रेषा सिद्ध करायच्या आहेत समांतर, एएफ ही बीसी ला जर समांतर सिद्ध करायची आहे तर हे दोन व्युत्क्रम कोण मी जर एकरूप दाखवले तर व्युत्क्रम कोण कसोटीनुसार व्युत्क्रम कोणांपैकी कुठली एक जोडी मी एकरूप दाखवली तर इथे या रेषा समांतर होतील. मग मला मिळाले बघा ना व्युत्क्रम कोण एकरूप, एफ ए बी आणि एबीसी एकरूप मी दाखवले. मी कसे दाखवले एफ ए बी आणि एबीसी एकरूप, मी एक्स आणि वाय सारखं दाखवलं. एक्स बरोबर वाय हे मी सिद्ध केलं आणि एक्स माप कोणाचं आहे, एफ ए बीचं एक्स माप आहे. आणि वाय माप कोणाचं आहे, वाय माप कोणाचं आहे, ए बी सी च. आणि म्हणून
जर एक्स बरोबर वाय आहे याचा अर्थ कोण FAB आणि कोण ABC एकरूप आहे, बरोबर की नाही? FAB Yes. आणि ABC एकरूप आहे आणि FAB आणि ABC एकरूप झालं की मग व्युत्क्रम कोण कसोटीनुसार या दोन्ही रेषा ज्या आहेत, कारण व्युत्क्रम कोण दोन रेषा एका छेदिकेवरचे जर व्युत्क्रम कोण दोन रेषांनी बनवलेले व्युत्क्रम कोणांपैकी एक जोडी जरी एकरूप दाखवली तुम्ही तरी त्या रेषा समांतर होतात. कळलं? म्हणून पुढे काय लिहिणार मी की एक्स आणि वाय जर एकरूप झाले तर याचा अर्थ कोण FAB आणि कोण ABC सुद्धा एकरूप होतात, है ना? आणि म्हणून व्युत्क्रम कोण कसोटीनुसार, कोणत्या कसोटीनुसार? कारण झेड मधले कोण आहेत म्हणजे व्युत्क्रम कोण कसोटीनुसार रेषा AF कसोटी. ही रेषा BC ला काय होणार? समांतर होणार. कळतंय का हे? Yes, ma'am. कळलं? रेषा AF आणि BC समांतर होण्यासाठी कोणती तरी एक कसोटी आपल्याला वापरावी लागेल. पण इथे मला जे कोण दिले ते व्युत्क्रम झेड मधले दिलेत, मग मी शक्यतो झेड मधली म्हणजे व्युत्क्रम कोण कसोटी मी वापरेन, है ना? आणि व्युत्क्रम कोण कसोटीनुसार दोन्ही रेषा समांतर होणार. हे लिहायचंय का तुम्हाला? Yes, ma'am. लिहून घ्या. खाली. मॅम थोडं खाली करा. एवढंच आहे पूर्ण. झालं मग. ठीक आहे. आता पुढचं घ्यायचं गणित. हे कळलंय सगळ्यांना नक्की? Yes, ma'am. तर आता 6वं गणित आहे. 6वं गणित पण असंच आहे 5व्यासारखं, फक्त थोडं. आता आधी आपल्याला काय दिलेलं? आधी AE आणि BD समांतर दिलं होतं आणि AF आणि BC आपल्याला समांतर सिद्ध करायला सांगितलं होतं. आता जे AF आणि BC काय होते तर त्या कोनांचे दुभाजक होते, बरोबर आहे? AF आणि BC दुभाजक होते की नाही? बरोबर की नाही? दुभाजक होते की नाही AF आणि BC? ते मला सिद्ध करायचे होते समांतर आहेत AF आणि BC. आता उलट दिले, आता दुभाजक समांतर दिलेले आहेत आणि या रेषा ज्या आहेत त्या मला समांतर सिद्ध करायच्या, त्याच्या बरोबर विरुद्ध. बाकी गणित सगळं सारखं आहे. म्हणजे बघा काय आहे. आवाज येतोय माझा? Yes, ma'am. येतोय. आधी आपल्याला दुभाजक सिद्ध करायचे होते समांतर. आता दुभाजक समांतर दिलेत आणि त्या ज्या रेषा आहेत त्या आपल्याला समांतर सिद्ध करायच्या. उलट आहे. 5व्याच्या बरोबर विरुद्ध 6वं गणित आहे. काय दिले बघा? रेषा AB व रेषा CD या रेषांना रेषा EF ही अनुक्रमे P व Q बिंदू छेदते. किरण PR व किरण QS म्हणजे हा जो किरण PR आहे आणि किरण QS आहे हे समांतर आहेत दोन. हे PR आणि QS समांतर पण आहेत आणि कोण BPQ आणि PQC चे ते दुभाजक सुद्धा आहेत. हे समांतर आहेत आणि दुभाजक सुद्धा आहेत. या कोनांचे, या दोन कोनांचे दुभाजक आहेत. तर सिद्ध करा की रेषा AB ही समांतर असणार रेषा CD ला. कळलं? प्रश्न कळला का? AB आणि CD समांतर सिद्ध करायचे. ही आणि ही समांतर सिद्ध करायचे. कळलं का? प्रश्न कळला? PR आणि QS समांतर आपल्याला दिलेला आहे
किरण पी आर आणि किरण क्यू एस समांतर पण आहेत आणि ते दुभाजक सुद्धा आहेत. पी आर आणि क्यू एस. मुलांना कळतंय? पी आर दिसला? पी आर, किरण पी आर बघा आकृतीमध्ये. आकृतीमध्ये किरण पी आर दिसला. हा कोणत्या कोणाचा दुभाजक दिलाय सांगा? पी आर कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? कोण? या कोणाचा, या कोणाचा. कोणाचं नाव काय आहे? पी आर जो दुभाजक आहे तो कोणत्या कोणाचा दिलेला आहे? नाव सांगा कोणाचं? बीपीक्यू. हा, बीपीक्यू चा दिलेला आहे. आणि जो किरण क्यूएस आहे, हा हा किरण क्यूएस, हा कोणत्या कोणाचा दुभाजक दिलाय? याचा, याचा पी क्यू सी चा. ठीक आहे, पी क्यू सी चा दुभाजक दिलेला आहे क्यूएस. कळते का? एक पी आर आहे, पी आर जो आहे तो बीपीक्यू चा दुभाजक, कोण? बीपीक्यू चा दुभाजक दिलाय. आणि किरण क्यूएस जो आहे तो कोण? पी क्यू सी चा दुभाजक दिलेला आहे. कळतंय? कळलं का एवढा? दुभाजक कोणाचे आहेत, कोणत्या कोणाचे आहेत? हा, आणखी एक गोष्ट त्यांनी दिले की जे दुभाजक आहेत ना, हे पी आर आणि क्यूएस, हे दुभाजक जे आहेत ते समांतर पण आहेत. आपल्याला दिले त्यांनी. म्हणजे हा जो पी आर आहे ना, हा क्यूएस ला काय आहे? पी आर दुभाजक आणि क्यूएस दुभाजक, हे दोन्ही दुभाजक काय दिलेले आहेत? कसे दिलेले आहेत? दोन्ही दुभाजक जे आहेत ते कसे दिलेले आहेत? समांतर. कसे दिलेले आहेत? ते जे हा दुभाजक आहेत ना, दुभाजक ते समांतर दिलेले आहेत. दुभाजक कोणते? दुभाजक नाव सांगा दुभाजकांचं. दुभाजकाचं नाव सांगा. पीक्यूसी. एक दुभाजक कोणता? नाही नाही, दुभाजकाचं नाव सांगा. दोन दुभाजक जे आहेत, कोणांची नाही, दुभाजकांची नावं सांगा. एक किरण पी आर हा दुभाजक आहे आणि दुसरा कोणता आहे? किरण क्यूएस. किरण पी आर हा किरण क्यूएस ला समांतर आहे. कळलं का? किरण पी आर हा किरण क्यूएस ला समांतर आहे. बरोबर? यस मॅम. आणि आपल्याला सिद्ध काय करायचंय? कळलं का तुम्हाला काय सिद्ध करायचंय? या ज्या रेषा आहेत ना, ए बी, रेषा ए बी म्हणजे ही रेषा आणि ही रेषा सी डी, या एकमेकांना समांतर आहेत हे मला सिद्ध करायचंय. प्रश्न कळला? काय दिलंय आणि काय सिद्ध करायचंय? मला दिलेलं काय काय आहे? मला दोन गोष्टी दिलेल्या आहेत. एक तर किरण पी आर आणि किरण क्यूएस हे समांतर आहेत आणि किरण पी आर हा बीपीक्यू चा आणि किरण क्यूएस हा पीक्यूसी चा दुभाजक आहे. या दोन गोष्टी मला पक्षामध्ये लिहायच्या आहेत. काय काय दिले मला सांगा? दोन गोष्टी कोणत्या दिल्यात? दोन गोष्टी कोणत्या दिल्यात मला? पहिली गोष्ट ही दिलेली आहे, ही पहिली गोष्ट दिलेली आहे की किरण पी आर आणि किरण क्यूएस कसे आहेत? एकमेकांना समांतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कोण आहेत? काय आहेत हे? किरण पी आर काय आहे? तर तो दुभाजक आहे. किरण पी आर हा कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? कोण? बीपीक्यू चा दुभाजक आहे. बरोबर आहे? किरण पी आर. आणि किरण क्यूएस कोणाचा दुभाजक आहे? किरण क्यूएस कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? क्यूएस कोणाचं नाव सांगा? क्यूएस कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? हा क्यूएस आहे ना, हा या कोणाचा दुभाजक आहे? कोणत्या? क्यूएस कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? हा क्यूएस कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? याचा.
याचे तो दोन समान भाग करतो PQC चे. कळतं की नाही? Yes. अरे हा, तर आपण पक्ष साध्य लिहून घेऊया आकृतीवर. मी आकृती काढते आणि त्याच्यावरून आपण पक्ष आणि साध्य आधी लिहिता आलं पाहिजे. आकृती तुमची व्यवस्थित काढून घ्यायची आहे. समजून घ्या आकृती काय आहे. इथे AB आहे, इथे CD आहे, PEF, इथे P आणि इथे Q आहे. ठीक आहे. P आहे इथे, Q आहे. सॉरी स्पीकर चालू झाला होता म्हणून. आता इथे BPQ चा एक दुभाजक आहे आणि इथे PQC चा दुसरा दुभाजक आहे. हे दोन्ही दुभाजक एकमेकांना समांतर आहेत. याचं नाव PR आहे आणि याचं नाव QS आहे. आकृती कळली? ठीक आहे. आता आपण पक्ष लिहूया. पक्ष म्हणजे मला जे दिलेलं आहे ते. पहिली गोष्ट मला दिली आहे की किरण PR हा समांतर आहे किरण QS ला. बरोबर आहे? हा, आणि दुसरी गोष्ट दिली आहे की किरण PR हा कोन BPQ चा व किरण QS हा कोण कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? QS कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? नाव सांगा. QS कोणत्या कोणाचं दुभाजक आहे? QS नावं लिहिता आले पाहिजे मुलांना. CF QS दुभाजक कोणत्या कोणाचा आहे? कोणत्या कोणाचा तो दुभाजक आहे? कोणत्या कोणाचे तो सारखे भाग करतो? तो या कोणाचा दुभाजक आहे मुलांना. या कोणाचे तो दोन सारखे भाग करतो. आणि PR जो आहे तो या कोणाचा दुभाजक आहे. PR आपण लिहिलं BPQ चा दुभाजक आहे. आणि QS कोणत्या कोणाचा दुभाजक आहे? QS कोण PQC चा दुभाजक आहे. PQC चा आहे की नाही मुलांनो? आहे. आणि मला सिद्ध काय करायचंय? माझं साध्य काय आहे? काय सिद्ध करायचं मला? या ज्या रेषा आहेत ना आडव्या, या रेषा, ही रेषेचं नाव काय? काय आहे रेषेचं नाव? रेषा AB समांतर रेषा CD. रेषा AB समांतर रेषा CD. हे सिद्ध करायचं आहे. कळलं? पक्ष साध्य कळलं का? येस मॅम. बर, आता सिद्धता ना काय करायचं माहितीये का? आता बघा नीट लक्ष द्या. PR हा BPQ चा दुभाजक आहे. म्हणजे हे जे दोन कोण आहेत ते मी XX घेऊ शकते कारण तो दुभाजक आहे. बरोबर आहे. आणि हे जे दोन कोण आहेत ते मी YY घेऊ शकते कारण हा QS जो आहे तो PQC चा दुभाजक आहे. बरोबर आहे. आता बघा PR आणि QS हे समांतर आहेत. PR आणि QS मला समांतर दिलेले आहेत
आणि PQ जर त्यांची छेदिका घेतली ही, या दोन रेषा समांतर आहेत PR आणि तर या दोन रेषांनी झेड जो बनतोय, दिसतोय झेड ज्या समांतर आहेत PR आणि QS ने जो झेड बनतोय, त्या झेड मधले कोणांची नावं सांगा मला. व्युत्क्रम कोण आहेत त्यांची नावं सांगा. PR आणि QS ने बनवलेले व्युत्क्रम कोण, PR आणि QS ने बनवलेले व्युत्क्रम कोण, असा झेड बघ. यांची नावं सांगा या दोन कोणांची, या झेड मधले, कारण ते त्या समांतर रेषांनी बनवलेले, कारण PR आणि QS समांतर आहे. नावं सांगा व्युत्क्रम कोणांची. असा दिसतो झेड, दोन कोण, एक हा कोण आणि हा कोण. नावं सांगा व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोण झेड मधले. एक कोण RPQ, दिसतो RPQ कोण, RPQ असे आहेत ना. एक RPQ आणि दुसरा, एक हा RPQ आणि दुसरा PQS. कोणते दोन व्युत्क्रम कोण आहेत. कोण RPQ आणि PQS, ते एकरूप असणार. बरं, आपण आहे ना हे गणित पुढच्या वेळेला घेऊ, कारण आपली वेळ आता होणार नाही आपलं हे गणित सोडून. ठीक आहे, पुढचं जे लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण हे कम्प्लीट करू. मुलांनो, व्युत्क्रम कोण, संगत कोण यांची नावं लिहायला आपण शिकलो बघा, त्यामुळे ती आपल्याला लिहिता आली पाहिजे. येतात का तुम्हाला लिहिता. बरं ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण घेऊ. पाचवं जे आपण जे शिकलो त्याची थोडी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. येस मॅम, चालेल. ठीक आहे, ओके, बाय, गुड नाईट. आपण पुढच्या वेळेला घेऊ. ठीक आहे, बाय.